केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। चिखली बू परिसरात वनविभागाची मोठी कारवाई। सागाची तस्करी करणाऱ्या 8 आरोपींनी पावसात ठोकली धूम। नांदेड ते चिखली बू आणि झेंडीगुडा जंगल परिसरात वनविभागाने लाकूड तस्करांविरुद्ध धडक कारवाई केली आहे। या कारवाईत सागाचे मौल्यवान लाकूड जप्त करण्यात आले असून वनविभागाची चाहूल लागताच 8 आरोपींनी पावसाचा फायदा घेत पलायन केले। मिळालेल्या माहितीनुसार 5 जुलै 2026 रोजी नियत क्षेत्र चिखली बू व झेंडीगुडा जंगल भागात वनविभागाची टीम गस्त घालत होती। डोंगरावरून खाली उतरताना काही आवाज आल्याने वनकर्मचाऱ्यांनी सतर्क होऊन तपासणी केली। यावेळी चिखली गावचे 8 आरोपी खांद्यावर सागाचे कट साईज आणि गोल नग घेऊन उतरताना दिसून आले। वनविभागाच्या पथकाने तातडीने त्यांचा पाठलाग केला, मात्र पावसाचा जोर आणि झाडाझुडपांचा फायदा घेत आरोपींनी सागाचे नग टाकून तिथून धूम ठोकली। ही कारवाई नांदेड विभागातील मा उपवन संरक्षक श्रीमती पाटील मॅडम, सहाय्यक उपवन संरक्षक श्री किरण चव्हाण साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी मदणे साहेब, वनपरिमंडळ अधिकारी बीटी जाधव साहेब, वनरक्षक श्री VS मुळे, बालाजी झंपलवाड, ओम शिंदे, रवी दांडेगावकर, श्रीमती मंगला दांडेगावकर व वनमंजूर राजू रबडे, ल शिंदे, टी सीदाम, जंगू सीदाम व तेलंगणा वनविभागातील 3 वनमजूर तसेच कर्तव्यदक्षक वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।